लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो अगदी मानिनी काकूंची जी भीती होती ना ती अगदी सत्यात उतरल्यासारखी झालेली आहे. ते का झालेले प्रेक्षकांनो, चला तर मग आज आपण बघूया आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू. मानिनी काकू इतक्या पॅनिक झालेल्या असतात ना, त्यांना खूप घाबरेपणा, खूप भीती वाटत असते. काव्या म्हणते की अहो आई, ताईला काही झालेलं नाहीये. आणि इकडे प्रेक्षकांनो तो विजय वसुआत्याला फोन करून सांगतो की मी काव्याला डॅश केलेला आहे. पण आता वसुआत्यांना माहिती असतं की ती काव्या नसून नंदिनी आहे. आणि ते वसुआत्या म्हणतात की विजयराव, काव्या सुखरूप आहेत असं बोलल्यानंतर या विजयचा चेहऱ्याचा रंग जोडतो. आणि वसुआत्या विजयला सांगतात की नंदिनीने तेच कपडे घातले जे काव्याने घातलेले होते आणि तेच तेच घालून ती घराबाहेर पडली होती. आणि आता वसुआत्या एवढ्या का घाबरतात माहीत नाही. वसुआत्या विजयला म्हणतात की म्हणजे तुम्हीच. आणि प्रेक्षकांनो, जिथे या नंदिनीचा ॲक्सिडेंट झालेला असतो तिथे जीवा देखील असतो. आणि त्या बायका म्हणत असतात की ह्या रस्त्यावर नेहमीच ॲक्सिडेंट होतात ना. त्यातली एक म्हणते की अरे ते मरू द्या, कोणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा. आणि इकडे जीवा यांचं बोलणं देखील ऐकत असतो. त्यातला एक माणूस म्हणतो की ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे, ॲम्ब्युलन्स येते आता. आणि प्रेक्षकांनो, ते बोलणं ऐकून हा जीवा जवळ येतो. त्यातला एक माणूस म्हणतो की ओ ॲम्ब्युलन्स आली की बघा हो. आणि तो माणूस म्हणतो की कशी येणार ॲम्ब्युलन्स, ट्रॅफिक जाम आहे. आणि इकडे जीवा पुढे येता येताच राहून जातो. त्याला काही कळत नाही की ती आपली नंदिनीच आहेत ते. असो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. धन्यवाद.